तर काहीच फायनलला मारलं रानात ट्रॅक्टर घेऊन आता एवढं सगळं व्हायचं आणि ते वरच्या रानात जायचं. वरच्या रानात भरपूर आहे मग तेवढं फुल भरायचं. मग इकायला हे आता एक टाइम आलो जायच्या टायमाला मग इकून देऊन द्यायची जास्त लांबून आहे. चला तर चला. हो इथं कॅन्चुलीच खाली अड्या काही कॅन्चुली आली. हो कॅन्चुली कस खाली अड्या सापाची कटिंग कस काय आली. तर राम राम मित्रांनो, मराठी ब्लॉगरच्या 365 दिवस जर्नीमध्ये आज आपला 77 दिवस. तर मित्रांनो आज मी जवळपास नाही का डायरेक्ट उठलो की 6:30 वाजता. आजचा कसा उठून मला जायचं कुठं गुडवायला, ते पण नदीच्या पलीकडे डायरेक्ट नदीतून क्रॉस करून ट्रॅक्टरमध्ये बसून नदीच्या पलीकडे जायचं आहे. सकाळ सकाळ बघा सनराईज हो राहिला मस्तपैकी. मेन गोकू चाललेलो होता कुठं ते ट्रॅक्टरकडं. नाना बापू गेले स्वला घेऊन. सकाळ सकाळ उठले मला उठत वाटत नव्हतं. आपण आता बपून ते आले आम्हाला असं डायरेक्ट उठलं डायरेक्ट अंगावरचं काढलं डायरेक्ट उठलं. आता आम्ही निघालो कुठं दम्मानी कुठं डायरेक्ट ट्रॅक्टरमध्ये बसायचं मस्त जायचं कुठं डायरेक्ट राहणार. हां गुडवून एकच ट्रॉली भरणार आहे पण ते पण जशी उंच भरायची. आपण ऊस कसा भरतो तसं उंच भरायची. चला बघू किती माझी ती फर्स्ट. तर काही फायनल ट्रॅक्टरमध्ये बसलेलं आहे. काल माझ्यावर राहील सकाळ सकाळ राईड घ्यायला. हे बघा इकडे आपले घरचे बसलेले थोडं आपल्या नदी. तर काहीच फायनलला मारलं रानात ट्रॅक्टर घेऊन आता एवढं सगळं व्हायचं आणि ते वरच्या रानात जायचं. वरच्या रानात भरपूर आहे मग तेवढं फुल भरायचं. मग इकायला हे आता एक टाइम आलो जायच्या टायमाला मग इकून देऊन द्यायची जास्त लांबून आहे. तर चला अजून आंबे दाखवतो आपले आंबे किती मोठे झाले. तर इकडे आंबा आहे. सकाळचं अंगून गेली काही नाही डायरेक्ट कुठला असं डायरेक्ट आणलंय तेव्हा थोडं ऑकवर्ड वाटतंय मग काही अडचण नाही. कॉन्फिडन्स हा फुल आहे. बघू शकता मित्रांनो लांबच्या शेतात हा 2च आंबे आहेत पण त्याला पाणी कमी पडलंय. साईडनी शेळ्या खाते म्हणून त्याला काटे लावलेत. हा आंबा जराशी खालून जराशी पाणी कमी येतं पण वरती जास्त आहेत. तो आंबा खालून म्हणजे खालून जी वरती शेंडे म्हणून सगळे पाणी भरलेलं आहे पण त्याला काटे जास्त कमी लावलेले आहेत त्याच्यामुळे जास्त हे चांगलं आहे. तरी यांना पाणी कमी मित्रांनो. इथं आंबे फार भारी असते आता पण हे बघू शकता. आणि गावर आंबा आहे हापडे आंबा नाही असं हाप संपतच काही नाही. तर गावर आंबा आहेत. तर चला भरत पडपटा आणि दूध कुठं वरच्या रानात. तर मित्रांनो खाली आपण 30 मिनिटात एवढं गुड भरलेलं आहे. आता नानावर बसलेत. आता जायचं आपल्याला तिकडे वरच्या वावरात पण याच्यात अर्धी भरली गाडी तिकडं किती भरणार आहे बघा. नानावरती बसलेत. नाना पुढं चढा आलाय पक्का झाला. आता पक्का जरा पुढं चढा आला नाना. काही ते मोमो असते बघा. आता आमच्या बघाच झाले माझं मोमो असते. ओ भाई साहेब हे बघा एवढ्या चढाने ते चढलं नानावरती बसलेले. हा म्हणलं पक्का जरा आलो आपण वरच्यावर. ते बघा हे काढायचं राहिलं काय नाही आपलं काढले बघा. आणखी आपल्या वरच्या रानात एवढं आहे ट्रॅक्टर पण आलेलं आहे. आता मला कमी म्हणजे सांगा एवढं गुड तेवढं ट्रॅक्टरमध्ये बसन का. वरती जेवढे डाम दिसतात ना त्या डामापर्यंत मारायचं आहे बसाल केवढं बघा. ट्रॅक्टर आलेलं आहे लवकर हे पण घेऊत भरून आणि कुठं घरी. बाकी मग ट्रॅक्टर नाही आणायचं. खाली जर उरलं मग बैलगाडी आणायची. तर काहीच फायनली आपण गुड हे घरी घेऊन आलेलो होतो हे बघू शकता. तर मित्रांनो 2-3 जागेवर का असा चढ होता ती मी तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण मी ट्रॅक्टरमध्ये होतो आणि ट्रॅक्टर फुल मोसममध्ये होतं मग उतरता पण नाही आलं. ट्रॅक्टर एवढं उचललं होतं आम्ही ते मडकत बसलो होतो तेवढं घाबरलो काहीच मी. मग काय सांगू हे सगळं वर गेलो होतं सगळं. ते बघा ते ट्रॅक्टरचं ते हुडे न ते टेकलं होतं बघा आज कसं आतमध्ये गेलंय. हाय म्हणजे सगळं उचललं होतं आम्ही बसलो. मग मी फर्स्ट टाइम बसलो मी एवढं घाबरलो होतो. मग शकतो माझ्या खिशात मोबाईल पण पडायला लागला. मोबाईल धरला की हातात एक हात पेक धरला तरी पण एवढं म्हणजे आणि तिथं आपलं चढायला एवढं
भयानक ट्रॅक्टर झालं, म्हणजे भयानक सीन काढला. तुम्ही दाखवू शकलो नाही. खाली तुम्ही दाखवलं जरा तुम्ही मला काय आहे नेमकी हे सगळं पुढचं जे मुडकं आहे ते मुडकं का खाली टेकलं होतं डायरेक्ट. चला तेवढं किवत खाली, कारण की आंघोळ वगैरे नाही केली. आता आपल्या 2-3 रील्स पण काढायच्या आहेत. तेवढं खाली करू तर नंतर आंघोळ वगैरे करू तर नंतर बघू आपल्या रील्सचं. आणि काल थोडं एडिट पण करायचं आहे आपल्याला. आणखी गाईज हेच पॅन्ट होतं राहिले तर मी मस्त की टंगा वंगा करत आहे. मी बसून घेतलं निवांत. भरायचं आपण भरू जाऊ म्हणून का उतरायचं आपल्याकडे उतरायला काटा येतो. एक पेंडी फेकायची 3 अरे फेक रे सांगा फेक. कसा आला बरं का सकाळी उठला असं गेलोय तर मी पण थोडं फेकू लागतो. कारण कसं माहिती आहे का कधी आहे ना ते हातचे पडकं कधी आहे ना काय रे ते एक से भले दो आहे ना पण सणा होईल तरी यांना कधी किती वेळ लागेल. हे मस्त जण फेकू राहिले तर आणखी मी चावा गेलो का 1 से भले 2 नहीं 3 से भले 4 हो जाएगा. सना निकल जाएगा. तर काहीच आता आईकडे पण पलीकडे ढकलायचे मला ते काय ढकला ना. आता मी नाही गुढी टाकणार आहे. बप्पा टाके. तर काहीच फायनली अख्खी ट्रॉली खाली झालेली आहे. हे बघू शकता डाम टाकून राहिला दम टाकर मला वाटतं. चल तर काही ट्रॅक्टर खाली होऊन आता आपण नव्या घरापर्यंत ट्रॅक्टरमध्ये चाललो होतं. नाना बसले तर बप्पू त्या सोली. तर काही फायनली राहून आलो आंघोळ केली फ्रेश झालो. आता करायचं आपल्याला जेवण. तर मित्रांनो सर्वप्रथम आज आपली श्रीरामनवमी हिंदुत्वाचं एक सण आहे. तर मित्रांनो सगळ्यांना श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर काही जय श्रीरामचा हा झेंडा फडकलाच पाहिजे. तर काही तुम्हाला सर्व दिवशी ग्लिम्स दाखवतो बघा तुम्ही. त्याची मिसेस बघा कशी नाचत ती. गाईज फुलबणी पुढं कोणचं काही कॉपीराईट नाही हो गाईज. फक्त दाखव असं वाटलं तुम्ही तर बघत असता पण तरी पण एक छोटसा गाईज फुल स्क्रीनची फुल म्हणजे आता आपल्या म्हणजे आता गावावर म्हणलं पुढं नावाला वाचला कुशाला बायको नाचती काही तसं काही नाही. ते कसं आहे माहिती आहे थोडे मॉडर्न नसेल त्याच्यामुळे ते असे म्हणजे काहीतरी वेगळं करायला बघते. आता शेवट मोठा कंटेंट क्रिएटर राहिला ब्लॉग मध्ये तर छोटं मोठं असं क्रेज करत असतं कारण त्यांचे मीम्स बांधतात ना. आपलं काय आपलं काही नाही. तर काही चला तुम्ही जेवायला येतो भूक लागली. तर गाईज अख्खं गुडू ओन आलो जेवण केलं आणि जीत झोपलो म्हणजे डायरेक्ट आत्ता उठलोय. आता वाजले तर 2:30. आणखी गुकू झोपलेलं आहे त्या उठ म्हणतो तरी उठावा. नाना गेले दार धरायला. तर आता मी आवडतो डबल थोडंसं जेवण करतो आणि निघतो कुठं नाणी त्यांच्यावर खाली. नाही ते म्हणजे ते ज्वारीचे कणस मोठ राहिले होतं. आधी सकाळ म्हणजे ज्वारी आणली ना ते ज्वारीचे कणस मोठ राहिलं होतं. आज सकाळ धरून मोटर चालू आहे. बघू आपण नेमकी पाणी किती बसलं हिरचं. सकाळ धरून मोटर चालू आहे म्हणजे ज्यावेळेस जवळपास 10 वाजेपासून मोटर चालू आहे. हे बघायचं दररोज रिंग इतकं पाणी असतं. आज रिंगपेक्षा खाली गेलंय. फक्त मोटर चालू आहे कसं बघायचं माहिती गाईच. समजा कळत नसलं का तर कधी मध्ये काय होतं माहिती लाईट माशी लपका मारतील त्यावेळेस लाईट म्हणजे मोटर बंद होती. त्यावेळेस काय करायचं फक्त ह्या डाव्या हात लावायचं. डाव व्हायब्रेट होतं ते आपल्या हाता कळतं की हा मोटर चालू म्हणून. हाताला म्हणजे व्हायब्रेट झालं की कळतं. चला मी तोंड वगैरे धुतो आणि लगेच जेवण करतो थोडंसं नाणीकडे त्यांच्याकडे जातो. किंवा गाईज मी कालच्या टाकी होती किती फ्रेश झाली लई घाण टाकी होती. हो भाई साहेब ते जर भिजलं ना हेडफोन त्याचं नव्हतं व्हायचं. चालू कामाचं पचका व्हायचं यायचं. काही जेवण करायच्या आधी म्हणलं की मकाला पाणी शिपून घ्यावं कारण कसं आहे माहिती आहे का दुपारच्या मका पाणी आणलं मग जर थंड राहते जशी सुकती दुपारी चालती पाणी आणलं का मग गार पडते. चल खाली सुरू झालेलं आहे
पाणी पण आलंय तर त्याला आपण गरम पाणी सोडायचं कारण नाही ओढलं पहिलं पाणी तेव्हा मग गाली गार होती. हे मारायला मजा येते गाईच पहिला असं दाबायचा बघा रेनबो गाईज रेनबो दिसला गाईज रेनबो काहीच मला मकाला ते पाणी शिकूच तर नानी पण आली. नानी म्हणली चल पोहे करते कारण कसं माहिती का सकाळी जेवायला थोडं गेलं तर मी जेवायला संपलं नाही म्हणली आता तर पोहे करते. आता मी पोह्याला चालू ताज्या ताज्या मिरच्या घेऊन तर काही आत्ता जस्ट मी मिरच्या तोडल्या झाडाच्या आता घेऊन चाललो मी कुठं डायरेक्ट पोह्याला. जर तुम्ही जर सिटीमध्ये मुंबईमध्ये जर पुण्यामध्ये जर गेले तुम्हाला ह्याच ज्या मिरच्या आहेत ना ह्याच मिरच्या तुम्हाला दोन तीन दिवस ठेवलेल्या मिरच्या भेटत्या. तर काही फायनली दुपारचं जेवण हे पोह्याने होत आहे. सर्व दिवशी ब्लॉगचा आनंद घेत दुपारचं जेवण करतो मित्रांनो. डबा द्यायचा आहे तर त्याकडून आपलं पुढं गावात आज गावात एक छोटंसं काम निघलं आहे आपलं. आज तिकडं जायचं आहे आपल्याला पटकन जेवण घेतो आवरून ना पण भूक लागली असं ना सगळं धुंदारे धरते लवकर जेवण करतो दूध पुढं गावात. तर काहीच फायनल आपण निघलं कुठं गावात जायचं आहे डबा. तर चला आता आणि आज आपल्यासोबत कोणाला माहिती का रील स्टार ओम गुले. चला अरे कधी लय कधी जायची अरे आणखी अर्ध्या तासात जाणार लय तिथंच तू ठेवी. तर काही त्याला डबा ठेवलं तर काहीच आपलं फाटव्याचं कारण होतं काय होतं माहितीये का गाडीत पेट्रोल टाकायला आपल्याला पंपावर कारण की काय सांगता येत नाही जराशी न्यूजवर कसं म्हणजे न्यूजवर डिपेंड राहावं लागतो. अचानक काही पण होऊ शकतं. 1 रुपया ठेवायचं तोंडात होता प्यायचं नो. तर काहीच फायनली पेट्रोल गाडीत पेट्रोल उठलं आता 2-3 दिवस तर काही टेन्शन नाही. आपली गाडी काही जास्त हिंडत नाही फक्त गावात तेवढं हिंडत नाही तेव्हा आपल्याला 100चं पेट्रोल येऊ पहिलं मग पेट्रोल होतं आता आलोच फाट्यावर चक्कर मोकळी नका जायला एक काम झालं पण ते पण काम झालेलं नाही आहे. मला पेट्रोल टाकून होत नाही पेट्रोल आता निघून राईट. तर काहीच फायनला मांडलं कुठं घरी अजून होतो मोबाईल चार्जिंगला. मोबाईल चार्जिंग नाही आहे असं नाही ड्रॉप जायचे मॅम चार्जिंगला त्याला म्हणतो नको जाऊ तरी जातोय आणि पैसे करतोय आणि आम्ही म्हणतो 100 रुपये 100 रुपये तरी घ्या. तर काहीच आता निघलोय वाट लावायला. आता घरी जुन्या घरी जातो आठवून धुतो नंतर तो वाट लावायला. आता सनसेट राहिलाय सगळे जे शेतकरी आहेत ना ते शेतकरी रानातून घरी चालले आहेत. तुम्ही बघू शकता सगळे मस्त बैलगाडी ते दिसतात. तर त्याला जो जुने घरी तुझं हातपाय तोड आणि वाट लावायला. आज ओम पण घरी जाणार आहे कपडे वगैरे बदलून येईल मस्तपैकी आज जायचं मस्त माय भाऊ. आणि गाईज आता मी मागाशी नाही का 2 नाही का शॉर्ट काढलेत त्या शॉर्टला नक्की व्हिजिट द्या. आणखी मी काय सोडले नाहीत पण तुम्हाला फक्त सांगतो नक्की व्हिजिट द्या. लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन जर असाल तर आणि कमेंट पण करा पुढचे कसे त्याच्यावर डिपेंड कसे व्हिडिओ काढू. तर काहीच फायनली जुन्या घरचं काम आठवून याद आलं आहे वात लावायला. वातलं होतं लवकर निघू पुढं मायंबावर आता लवकर जावं कारण आजच्या कीर्तन पण ऐकायचं आहे. कालच्या कीर्तन ऐकू शकलो नाही आपण आजकाल आपल्याला नक्की कीर्तन ऐकायचं आहे कारण की आपण आता आज हा 3रा दिवस आहे आपण 1 दिवस कीर्तन नाही ऐकलं आज नक्की ऐकलं नाही. तर त्याला हो इथं केंचुलीच खाली अडे काही केंचुली आली हो केंचुली कसं खाली अडे सापाची कटिंग कसं काय आली. ओ भाई साप छोटी बाकीची कुठे अडे वरती तर काय नाही आहे खाली कुठे. काहीच फायनली आपण आलो कुठं मायंबोर. आज चला आपल्या गँगमध्ये 2 जण आहेत बंटी गुले 3 जण आहेत बंटी गुले ओम गुले आणि दादा गाडे एक नाही आहे. तर आज आम्ही 3 जणांचे गोकुळ करण आणि मी आम्ही जवळपास आलो होतो मायापूर. आता फक्त जायचं बघायचं शक्यतो वाढायचं डायरेक्ट जेवायला बसायचं. बघू शकता वाढायचं काहीच मी आणि ओमकार आज सगळ्या शेवट जेव राहिलो होतं वरती कीर्तन चालू आहे ना आम्ही आणखी जेव राहिलो. बघा कसं काय वाटतंय ओम मुश्री जेवायला 1 नंबर वाटतंय काहीच. आमच्या समोर डायरेक्ट बघवलेत कढी आहे
इकडे बेसन आहे, इकडे भात आहे, इकडे लापशी आहे आणि आम्ही जेव राहिलो. तर त्याला जेवून घेऊ. आज त्याला कीर्तन आहे, आज भारी कीर्तन आहे, तांबे मारत होतो. त्याला ज्या घरामध्ये खुन्नस विसरता आली त्या घरामध्ये लाज राखणारे लेखक कोणी दिवशी जाणार आहे माहिती नाही. ऐकले तर काहीच कसं काय होतं कीर्तन नाथ खुराना काय कॉन्फिडन्स होतं महाराजांचा. मी ते त्यांचा फॅन झालो. काही ते एक दीड तास मी त्यांचा फॅन झालो. काय कॉन्फिडन्स होतं एवढे पब्लिकमध्ये बोलणं म्हणजे काही जोक नाही. त्यांचं एक दिवसात काम नाही, त्यांचं दररोजच काम आहे. मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला मला कमेंटमध्ये सांगा. जर आजचा ब्लॉग जर आवडला आपल्या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. तर मित्रांनो असे जर क्रेझी आणि फनी जर ब्लॉग जर पाहिजे असतील तर आता आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. नवीन जर असाल मित्रांनो दमदम आपल्या हे पण शॉर्ट पण मी शूट राहिलो आहे. सध्या हे पेंडिंग आहेत आणि ब्लॉग पण सध्या पेंडिंग राहील. कारण विषय काय माहिती आहे का, एडिट करणं हे काम बघणं आणखीन डबल ते एडिट करून ते अपलोड करणं. आपल्या एक तर सध्या नेटवर्क एअरटेलला तर आमच्या गावात रेंजच नाही मित्रांनो. आणि जर कोणाच्या गावात जर एअरटेल जर प्रॉब्लेम जर असला तरी मला कमेंट मी सांगा. तसं मी करणार नाही, पण मला बघायचे कोणाच्या गावात एअरटेलच्या सिम कार्डला प्रॉब्लेम किंवा कोणत्या पण सिम कार्डला प्रॉब्लेम आहे. एवढा प्रॉब्लेम मित्रांनो 5G रेंज येतच नाही. आणि नाही का व्हिडिओ अपलोड करायला 5G रेंज लागते. तर मित्रांनो असं प्रॉब्लेम जर असला नक्की कमेंट मी सांगा. आपण काही करू शकत नाही, पण आपल्याला कळ नाही की कुठं कुठं प्रॉब्लेम आहे. मित्रांनो आजचा ब्लॉग जर आवडला असेल आपल्या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. चला बाय बाय.